नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं वांग्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। तुम्ही हे सुक्क सुद्धा बनवू शकता आणि भरून पण बनवू शकता। ते मी रेसिपी करत करत सांगेन की कसं करायचं ते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं। अर्धी पळी केलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल अर्धी पळी टाकलेलं आहे, त्यामध्ये एक छोटा एक चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। गॅस आहे मीडियम। छोटा एक चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडासा हिंग, कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, एकदम थोडंसं खोबरं, हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक करून जरी घेतलं तरी चालेल। आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं टोमॅटो, आता हे जर तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी पण चालू शकते। पहिलं मिक्स करते आणि त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि याला चांगलं परतून घेते 1 मिनिटभर। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणारा आहे थोडासा बारीक, मीडियम गॅसवर केलं होतं। हळद, छोटा जो मसाल्याच्या डब्याचा चमचा असतो ना, तो अर्धा चमच्याला पण कमी असं टाकलेली आहे। छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर आणि आपला कोल्हापुरी मसाला 1.5 चमचा छोट्या आकाराचा। मोठ्या आकाराचा 1 चमचा टाकला तरी चालेल, कोणता पण जे तुम्ही खाताय तो कांदा लसूण मसाला वगैरे कोणता पण टाकू शकता। ह्याच्यामध्ये आपण पहिलीच कोथिंबीर कुटून टाकली होती, पण थोडीशी मी देठं कोथिंबीर अशी बारीक कापून घेतलेली आहे। त्याला जरा मिक्स करून घेते चांगलं। मस्त असं बघा बारीक गॅसवर 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही टाकायचं असेल तरी नाही टाकलं तरी चालू शकते। हे 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट, मी शेंगदाणे चांगले भाजून कुटून घेतलेले आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही। त्याला पण काय करते, चांगलं परतून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापाने टाकलं होतं शेंगदाण्याचं कूट आणि वाटीच्या प्रमाणे सांगितलं तर ही अर्धी वाटीला पण थोडंसं कमीच होतं। अशा पद्धतीने वांग्याच्या तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या। आता हा जो मसाला आहे ना, तुम्ही जर भरलेलं वांग जर बनवायचं असेल ना, मग हे खाली काढायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरलं तरी चालू शकतं। आणि मग त्याला काय करायचं, ह्याच कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एकदम हलकंसं टाकायचं। जसं ही अर्धी वाटी जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकते। पूर्ण वांगी भरायची आणि त्याच्यामध्ये मग बारीक गॅसवर चांगलं वाफलून द्यायचं। आणि जर सुक्कं बनवायचं असेल का नाही, तर मग ह्याच्यामध्येच तुम्ही वांगी टाकू शकता। आता हे बघा छोट्या आकाराची मी चांगली हिरवीगार अशी वांगी बघून घेतलेली आहेत। त्याचे काटे देठं वगैरे काढलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये असं भरला मसाला ना, आणि जरी तुम्ही असं जरी भरलेलं वांगं जरी केलं तरी चालेल। भरल्या वांग्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर थोडंसं मी ह्याच्यामध्ये काय करते, परतून घेते। हलकंसं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच वांग्याच्या जर एका वांग्याच्या 2-2 फोडी करून जरी तुम्ही हे बनवलं तरी पण चालू शकतं। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, गरम पाणी टाकणार आहे। कोमट पाणी टाकलं तरी पण चालते, साधं पाणी जरी टाकलं तरी चालते। साईडला मी काय करते, पाणी गरम करत ठेवते। आता तुम्हाला कालवण किती वांग्याचं पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। तर मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता हे तुम्ही मीडियम गॅसवर पण शिजवू शकता आणि बारीक गॅसवर बी शिजवू शकता। झाकण ठेवायचं असेल तर थोडंसं तिरकं झाकण ठेवायचं। हे बघा अशा पद्धतीमध्ये। गॅस तर मी पहिलाच बारीक केलेला होता आपण मसाले टाकल्यानंतर। हे काय होतं, गरम पाणी टाकलं की नाही की लगेच उकळतं। तर उकळलं की नाही, मी गॅस आता मीडियम केला आहे, उकळलं की बारीक करायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला शिजून द्यायचं। 10-15 मिनटं जसं लागेल तसं लक्ष ठेवून थोडंसं हलवायचं अशी वांगी। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, एवढं झाकण फक्त मी एकदाच हलवलेलं आहे। मस्त असं बघा वांगं झालेलं आहे। अशा पद्धतीत रस्सा झालेला आहे। हां हे बघा असं, आणि वांगे सुद्धा आपली मऊसूद एकदम शिजली गेलेली आहेत। हे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि देठाचं जरी बघितलं तरी मस्त असं शिजलं गेलेलं आहे। अशा पद्धतीत करायचं। काही सुक्कं पाहिजे असलं तर मग पाणी कमी ओतायचं आणि भरून जरी केलं तरी चालेल। तुम्हाला सगळ्या रेसिपी सांगितलेल्या आहेत, जसं तुम्हाला आवडेल असं। रेसिपी तर बाकीच्या पण अपलोड आहे, पण तुम्हाला तशा पण पद्धतीने सांगितले की हे सुक्कं करायचं असेल तर थोडंसं कमी पाणी टाकून बारीक गॅसवर झाकण ठेवायचं। पातळ करायचं तर अशा पद्धतीत, भरून करायचं असेल तर ते पण सांगितलेलं आहे। एकदम झटपट रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।